आणि आता सविस्तर वृत्त। विदर्भात मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचं सत्र सुरूच आहे। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात हिरपूर इथं 3 अल्पवयीन मुलींवर एका नराधमानं अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पोलिसांनी नराधमाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर मरकाम असं नराधमाचं नाव आहे। तळेगाव येथून 12 किलोमीटर अंतरावरील हिरपूर इथं 15 दिवसांपूर्वी ही घटना घडली। त्याबाबतची तक्रार एका मुलीच्या आईनं सोमवारी तळेगाव ठाण्यात नोंदवली। अत्याचारग्रस्त मुली वेगवेगळ्या कुटुंबातील आहेत। पीडित मुलींपैकी एक 6 वर्षांची आणि 2 7 वर्षांच्या आहेत। आंघोळ घालत असताना एका मुलीच्या आईला हा प्रकार निदर्शनास आला। घरी बोलावून नेलं तिघाला जनागी म्हणून आणि त्यांना घरात कोंडून दिलं आम्हाला आणि तुषार आणि पूनमला बाहेर काढलं आणि ते असं केलं म्हणत होते। ते म्हणून सांगत होते। मग संजनांना मला सांगितलंच नाही। मी म्हणलं का बरं सांगत नाही तू? तर आई म्हणत होती का मला तू मारशील म्हणून मी सांगितलं नाही। या तिन्ही मुली 15 दिवसांपूर्वी घराशेजारी खेळत असताना ज्ञानेश्वरनं त्यांना खाऊ देण्याचं आमिष देऊन घरात नेलं आणि त्यांच्यावर अत्याचार केला। अतिप्रसंगाबाबत तक्रार प्राप्त होताच अप्पर पोलीस अधीक्षक आणि चांदूर रेल्वे उपविभागाचे पोलीस अधिकारी यांनी अत्याचारग्रस्त मुलींच्या आईकडे चौकशी केली। त्यानंतर मुलींना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं। ही सगळी घटना ही 15 दिवसापूर्वीची 15 दिवस आधीची घटना आहे। ते आत्ता पालकांना कळल्यामुळे पालकांनी हा गुन्ह्याचा रिपोर्ट दिला। त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस स्टेशन तळेगाव येथे अपराध क्रमांक 11/13 भादवी कलम 376 77 कलम 6 लहान मुलांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक अधिनियम। या घटनेप्रकरणी पोलिसांनी ज्ञानेश्वर मरकाम याच्या विरुद्ध अल्पवयीन मुलींवर नैसर्गिक आणि अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवला असून त्याला अटक करण्यात आली आहे। मूळचा मंगळूर दस्तगीर ठाण्याअंतर्गत जळगाव येथील रहिवासी असलेला ज्ञानेश्वर मोलमजुरीनिमित्त हिरपूर इथं आला होता। 2 महिने तो मुक्कामी होता। या दरम्यान त्याने हे कृत्य केल्याची माहिती आहे। अरुण जोशी, UCN न्यूज, अमरावती।